ठाकरे गटाच्या या जाहीरनाम्यावर भाजप आणि शिंदे गटानं जोरदार टीका करताना काय म्हटलंय आपण जाणून घेऊया। माननीय उद्धवजींना पहिलं निवेदन तर मी हे करेन, परत काही मिळवण्याऐवजी जो वचननामा तुम्हाला प्रसिद्ध करायचा होता तो तरी निसटला नाही पाहिजे एवढं बघा। जो वचननामा हातातूनच निसटला, जो वचननामा उद्धवजी स्वतः सांभाळूच शकले नाही, तो सुळसुळीत वचननामा बुळबुळीत वचनं घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे त्यांची सगळी वचनं त्या वचननाम्यात दिली आहेत ती बुळबुळीत आहे। तुमच्या ताब्यात मुंबई महापालिका असताना तुम्ही मुंबईसाठी काही करू शकला नाहीत आणि आता खोट्या वल्गना करताय, हे काय चाललंय? अहो, जेव्हा तुमच्या ताब्यात असताना तुम्ही केलं, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तुम्ही एकदाही मंत्रालयात गेला नाहीत आणि कसला जाहीरनामा करताय? किती जागा येणार आहेत? 2 आकडी जागा तरी तुम्हाला प्राप्त होणार आहेत का? उगाच काहीतरी बोलायचं, आम्ही हे करू, आम्ही ते करू। लोकांना माहिती आहे आपण काय करणार आहात ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।